केसांना मेहंदी लावताय तर मेहंदी निवडताना, लावताना, भिजवताना किंवा मेहंदी लावल्यानंतर कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपले केस खराब होणार नाहीत, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, मीच प्रत्येक महिन्याला मेहंदी लावते आणि प्रत्येक महिन्याला मेहंदी लावावी हे सांगते सुद्धा. पण बघा, मेहंदीचे जेवढे फायदे आहेत की नाही, तेवढेच काही तोटे आहेत. पण ते जर तुम्ही व्यवस्थित नाही लावली तरच आहेत. तर ते कोणते आहेत ना, ते आपण बघूयात. केसांना मेहंदी लावताना कोणत्या चुका करायच्या नाहीत हेच आपण बघतोय. तर त्यातील पहिली चूक आहे ती म्हणजे मेहंदी निवडतानाची. केमिकल युक्त मेहंदी निवडायची नाही कधीच. ज्या पण वेळेस बघा, आपण केस वाढण्यासाठी, केसांना कलर आणि कंडिशनिंग होण्यासाठी जर तुम्ही मेहंदी लावताय, तर नॅचरल जी हर्बल मेहंदी आहे ना, तीच लावायची आहे. कितीही पॅकेटवरती नॅचरल किंवा हर्बल लिहिलेलं असलं ना, तर त्यामधील घटक बघा. आणि बघा, ज्यावेळेस इन्स्टंट मेहंदी भिजवा आणि लगेच लावा असं असतं ना, तर त्याच्यामध्ये केमिकल्स पण असतात आणि एक्स्ट्रा कलर पण असतात. तर अशी मेहंदी लावायची नाही. त्याने लगेच केस खराब होतात. म्हणजे सुरुवातीला जरी चांगला कलर आला की नाही, तरी हळूहळू केसांचा पोत बिघडतो. केस हळूहळू ना डॅमेज व्हायला सुरुवात होतात किंवा मधूनच तुटतात. त्याच्यासोबतच ते वीक होतात आणि गळायला सुद्धा सुरुवात होतात बघा. कारण की आपण मेहंदी ही केसांना मुळांपासून लावत असतो. त्यामुळेच ना त्याचा स्कॅल्पवरती ना वाईट परिणाम होतो. त्याच्यामुळे केस गळायला पण सुरुवात होते. सोबतच अनहेल्दी स्कॅल्प होतं. म्हणजे स्कॅल्पला सुद्धा ड्रायनेस वाढतो किंवा इचीनेस वाढतो. केस म्हणजे कधी-कधी खाज होतात किंवाच कलरयुक्त जर तुम्ही मेहंदी वापरत असाल ना, तर सुरुवातीला तुम्ही व्हाईट हेअर म्हणजे ग्रे हेअर टाळण्यासाठी तुम्ही लावत असाल ना, तर थोड्या दिवसांनी ना त्याने जास्त उलट ग्रे हेअर वाढतात. तर हे सगळे प्रॉब्लेम आहेत चुकीची मेहंदी निवडल्याने किंवा केमिकलयुक्त मेहंदी निवडल्याने. त्याच्यामुळेच योग्य मेहंदी म्हणजेच हर्बल मेहंदीच लावायची आहे. यानंतर दुसरी गोष्ट चुकीची ती म्हणजे मेहंदी लावण्याचीच चुकीची पद्धत. याच्यामध्ये बघा, मेहंदीचा अतिवापर किंवा रात्रभर मेहंदी केसांना लावणे या 2 गोष्टींचं सांगणार आहे मी. तर बघा, मेहंदी केसांसाठी खूप भारी आहे. केसांना कलर कंडिशनिंग होते, सोबत केस आपले छान सिल्की शायनी होतात. किती जरी फायदे असले ना, तरीसुद्धा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो. त्याच्यामुळे मेहंदी केसांना चांगलंही करते, पण त्याच्या अतिवापरामुळे केसांमधला ड्रायनेस वाढतो आणि तो ड्रायनेस वाढू नये म्हणून आपल्याला केसांना महिन्यातून एकदाच मेहंदी लावायची आहे किंवा जर एखादा हेअर मास्क तुम्ही जर मेहंदीचाच बनवत असाल ना, तर तो तुम्ही महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकदा लावला तरी चालेल. त्याच्यानंतर बघा, रात्रभर केसांना मेहंदी अजिबात लावायची नाही. ते पण खूप रिस्की आहे. त्याच्यामुळे मेहंदी केसांना फक्त 3 ते 4 तास तुम्ही ठेवू शकता आणि त्यानेच केसांना चांगला कलर येतो. त्याच्यामुळे या 2 चुका लावताना अजिबात करायच्या नाहीत. तिसरी चूक ही मेहंदी भिजवतानाची आहे. याच्यामध्ये बघा, प्लास्टिकचं किंवा मेटलचं भांडं न वापरता लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्हाला मेहंदी भिजवायची आहे. म्हणजे ती अजून हेल्दी होईल. आणि त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही फक्त मेहंदीच भिजवताय ना, तर केसांचा ड्रायनेस वाढतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये ॲलोवेरा, हिबिस्कस, त्याच्यासोबत मेथी, कलोंजी ज्या पण गोष्टी आहेत की नाही, त्या केसांना हायड्रेशन किंवा मॉइश्चर ॲड करतात, सिल्की शायनी बनवतात. त्या गोष्टी तुम्ही ॲड करा. असं जर तुम्ही नाही केलं ना, तर तुमचे केस अजून जास्त ड्राय होतील. मेहंदी लावतानाची चौथी कोणती चूक टाळायची आहे, तर मेहंदी धुतानाची जी चुकीची पद्धत म्हणजे तेल न लावता केस धुणे किंवा शॅम्पूचा लगेच वापर करणे. तर बघा, आपण मेहंदी लावतो, खूप मेहनत घेऊन पॅक बनवतो आणि मेहंदी लावतो आणि परत बघा, केस धुवायचा कंटाळा म्हणून आपण तेल न लावता लगेच शॅम्पूने केस धुतो. तर असं अजिबात करू नका. तेल न लावल्यामुळे काय होतं, तर केसांमधला ड्रायनेस वाढतो. त्याच्यासोबतच जो आपण मेहंदी लावलेली असते ना, त्याचा कलर पण जातो. त्याच्यासोबतच जो कलर अजून चढायचा असतो ना केसांवरती, तो न चढता म्हणजे नाही का, कमी प्रमाणामध्येच केस रंगले जातात. त्याच्यामुळे तेल लावायचं आहे. ऑइलिंग खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जो ड्रायनेस आलेला असतो ना थोडाफार केसांना, तर तो कमी होतो. आणि लगेच शॅम्पूसुद्धा अजिबात वापरायचा नाही. कारण की जर तुम्ही मेहंदी कलर येण्यासाठीच जर वापरत असाल ना आणि शॅम्पू लगेच लावला, तर तो कलर निघून जातो. त्याच्यामुळे या 2 महत्त्वाच्या चुका टाळायच्या आहेत. यानंतरची बघा, 5वी चूक टाळायची आहे ती म्हणजे की मेहंदी लावल्यानंतर केसांना हेअर मास्क न लावणे. तर बघा, केसांना तर मेहंदी आपण लावतो, पण दुसऱ्या आठवड्यामध्ये ना केस आपले छान कलर तर आलेला असतो, पण थोडंसं रफनेस किंवा ड्रायनेस जाणवतो आणि त्याच्यासाठीच मग ते एक गोष्ट मेंटेन करण्यासाठी एखादा तरी हायड्रेटिंग किंवा एकदम मॉइश्चर ॲड करणारा हेअर मास्क लावायचा आहे. जर तुम्ही नाही लावला, तर केसांमधला ड्रायनेस वाढतो. मग फक्त कलर येऊन पण काहीच फायदा होत नाही. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये मग तुम्ही ॲलोवेरा, हिबिस्कस, मेथी किंवा जे तुमच्या केसांना जास्त सूट होतं किंवा जे साहित्य तुम्हाला सहज भेटतं की नाही,
तर त्या गोष्टींचा वापर करायचा आहे. तर या या काही चुका जर तुम्ही टाळल्या ना, तर मेहंदी आपल्या केसांना एक वरदान आहे. किती कुणीही म्हटलं ना, की मेहंदी लावू नका, केस असे होतात. तरीसुद्धा जे अनुभवतात की नाही त्यांनाच माहीत आहे. मी माझा फक्त अनुभव शेअर करते. माझ्या केसांसाठी तर मेहंदी एक मेन घटक आहे आणि ते जर नाही लावलं ना, तर माझं हेअर केअर होऊच शकत नाही असं मी सांगेन. फक्त काही गोष्टी मी ज्या सांगितल्या ना, एवढं लक्षात घ्यायच्या आहेत. तर या काही जेमतेम चुका टाळून केसांना मेहंदी लावायचीच आहे. खूप केस भारी होतात, वाढायला सुद्धा मदत होतात. तर बघा दरवेळेसच मी मेहंदीचे फायदे किंवा मेहंदी कशी भिजवायची हे तर तुमच्यासोबत शेअर करतच असते. पण खूप जणींना काही प्रॉब्लेम्स असतात, की याने काय होईल, त्याने काय होईल किंवा योग्य पद्धत जी असते ना, योग्य मेथड माहिती नसते, की मेहंदी कशी लावायची, कोणती निवडायची किंवा ती कशी भिजवायची. भरपूर अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला थोडासा महत्त्वाचा वाटला. त्याच्यामुळे मी हा केलेला आहे. तर तुम्ही कोणती चूक करता किंवा तुम्हाला आता कोणती गोष्ट लक्षात आली हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.